भारत परिक्रमा के और एक एपिसोड में आपका स्वागत है। आज मैं हूँ लुधियाना जंक्शन। अभी हूँ मैं पंजाब के लुधियाना जंक्शन। आज का प्रवास होने वाला है लुधियाना से वाशिम, यानी पंजाब के लुधियाना से महाराष्ट्र के वाशिम तक। और ये सुपर फास्ट ट्रेन है। और ये पीछे दिख रहा है, ये है लुधियाना जंक्शन। और पंजाब में 7 दिन बिताने के बाद आज हमारा सफ़र चालू हुआ महाराष्ट्र की तरफ। आज का लुधियाना से वाशिम तक का पूरा सफ़र मैं इस वीडियो में दिखाने वाला हूँ। ट्रेन का टाइम है 5:02 लुधियाना से। तो ये ट्रेन आ रही है अमृतसर से। तो चलिए अब चलते स्टेशन के अंदर। मेन गेट से अंदर आती है, आपको टिकट काउंटर मिलेंगे। यहाँ पर आप प्लेटफॉर्म का या ट्रेन का टिकट ले सकते हैं। रेलवे स्टेशन के सामने भारत का प्यारा तिरंगा ध्वज फड़क रहा है। प्लेटफॉर्म नंबर 3 पे आएंगी 12-1322 ASR नांदेड़ सुपरफास्ट एक्सप्रेस। इसलिए अभी सीढ़ी चढ़ के जा रहे हैं प्लेटफॉर्म नंबर 3 पे। चलो आ गए प्लेटफॉर्म नंबर 3 पे। 5 बजे आएंगी ASR यानी अमृतसर हुजूर साहिब नांदेड़ एक्सप्रेस। ऐसा आहे लुधियाना जंक्शन। बसायसाठी इथं काम चालू असल्यामुळे सगळे धूळ आहे, सावली नहीं। अनाउंसमेंट हो चुकी है। तो अभी आए 8 नंबर जहाँ पे कोच आता है वहाँ पे। और इस ट्रेन से ज़्यादा जो यात्री है हुजूर साहिब गुरुद्वारा दर्शन जाने के लिए जो जाते हैं वही यात्री इस ट्रेन से ज़्यादा होते हैं। इससे बातें करते हुए सफ़र भी अच्छा हो जाएगा। अमृतसर हुजूर साहिब नांदेड़ 12422 ट्रेन का नंबर है। गाडीत बसल्याच बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई तिथले सुरू से भेटले। त्यामुळे आता 9 दिवसानंतर कोणतरी महाराष्ट्रातलं भेटलं तर फार म्हणजे बरं वाटलं। ट्रेन से पंजाब के खेतों का नज़ारा, गेहूं के खेतों का नज़ारा देखिए। पंजाब के गांव और उसमें गुरुद्वारा, हर गांव में गुरुद्वारा होता है यहाँ पे। भोपाल रेलवे स्टेशन, और भोपाल रेलवे स्टेशन में नाश्ता बहुत अच्छा मिलता है। वड़ा, मूंग वड़ा, आलू वड़ा, ढोकला, ये सब ले लिया। खाती क्या? हाँ? नहीं खाई? आता सकाळी भोपाळला ट्रेन थांबली होती आणि भोपाळला या ठिकाणी नाश्ता घेतला। नाश्ता बघा, मूग वडा आहे, आलू वडा आहे, असा सगळा नाश्ता घेतला। ट्रेन मध्ये जेवणाची नाश्त्याची फार अडचण येत नाही, कारण प्रत्येक स्टेशनवर आपल्याला नाश्ता, पाणी, जेवण म्हणजे ताजे पराठे, भाजी, चपाती असं सगळं मिळते। आता 1:30 वाजता पोहोचलो खंडवा जंक्शनला। हे बघा आहे खंडवा जंक्शन, मध्य प्रदेश। आता काल 5 वाजता ही ट्रेन निघाली होती लुधियानाहून आणि आता 1:30 वाजता दुपारी पोचली खंडवा या ठिकाणी। आणि आता प्रवास सुरू झाला अकोल्याच्या दिशेनं। खंडवा उत्तर भारतामधून आपण दक्षिण भारतात यायचं असलं, महाराष्ट्रात यायचं असलं तर आपल्याला सातपुडा पर्वत ओलांडावा लागतो, मध्ये नंतर लागतो महाराष्ट्र। तर असा आता प्रवास चालू आहे सातपुडा डोंगर रांगामध्ये निघालो प्रवासाला।
आणि बसल्याच्या नंतर बघितलं तर त्या स्टेशनवर असे भाजीपाला, गोबी, वाटाणा, फुलगोबी असे सर्व भाजीपाला त्या ठिकाणी घेऊन आलेले होते. आणि हा भाजीपाला कुठं चालला आहे माहीत नव्हतं, परंतु नंतर विचारलं तर हा भाजीपाला चालला आहे हुजूर साहेब नांदेड या ठिकाणी. म्हणजे पंजाबमधून लुधियाना येथून काही भक्तांनी हुजूर साहेब नांदेड या ठिकाणी हा भाजीपाला पोहोचवण्यासाठी ट्रेनमध्ये टाकलेला आहे. अशी सुद्धा भक्ताकडून सेवा केली जाते आणि पंजाबमधून विशेषतः हेही बघण्यासारखं आहे. या ठिकाणी हे आहे बर्थ आमचा 28 नंबर आणि या बाजूला आहे बर्थ नंबर 25. तर अशी बर्थची व्यवस्था आहे. या ठिकाणी आपल्याला चार्जिंगसाठी सगळी काही व्यवस्था असते. चार्जिंग पॉईंट असतात. हे लागला आपला महाराष्ट्र, जळगाव जिल्हा. महाराष्ट्र के बनाना, महाराष्ट्र के केले पूरे भारत में प्रसिद्ध है. हमको पंजाब में भी खाने को मिले, लेकिन उन्होंने बताया कि ये महाराष्ट्र से आए हुए हैं. भुसावल के पास ये है दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र. ये 1968 में स्थापन किया गया था और यहाँ पर 1870 मेगावाट बिजली का निर्माण होता है. ये विद्युत संयंत्र कोयले पे चलते हैं और दीपनगर यानी प्रकाश के शहर में स्थित है. ये देखिए औष्णिक विद्युत केंद्र का नज़ारा. ये आ गया अपना मलकापुर, महाराष्ट्र में आ गए हैं. इसके पहले का स्टेशन था खंडवा. खंडवा से निकले तो मलकापुर 240 किलोमीटर पे स्टॉप था. अब मलकापुर के बाद आएगा सेगांव. ये देखिए मलकापुर. 6:30 बजे तक पहुंच जाएंगे वाशिम. संत गजानन महाराज का दर्शन करने का मन था, लेकिन फिर दूसरी ट्रेन पकड़नी पड़ेगी. ये आ गया सेगांव. काल 5 वाजता निघलो लुधियानाहून, तर आता 24 घंट्यानंतर आता पोहोचलो सेगांव या ठिकाणी. 24 तास लागले. पूरा पंजाब दौरा किया, हिमाचल का दौरा किया और आ गए अभी महाराष्ट्र. सेगांव से निकली है ट्रेन अकोला के लिए. अब आएगा. अगदी वेळेवर सर्व स्टेशनवर पोहोचली, पण आता आलो वाशिमच्या जवळ. साधारणतः वाशिम राहिलं 20 किलोमीटर. इंजिनमध्ये येणारा जो करंट आहे त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला असं म्हणतात. त्याच्यामुळे गाडी या ठिकाणी थांबली. 10-15 मिनिटं झाले थांबेल आहे. इंजिनमध्ये काही दुरुस्ती करणं तर शक्य दिसत नाही. तर बहुतेक दुसरं इंजिन आल्याच्या नंतरच या ठिकाणून जाईल असं बरेच जण सांगा लागलेत. नक्की काय आहे ते काय माहित नाही. सगळे पॅसेंजर खाली उतरलेत. जीवनात पहिल्यांदा मी बघितलं की रेल्वेचा काही प्रॉब्लेम आला नाही. ती एवढा प्रवास केला कधी रेल्वेचा प्रॉब्लेम येत नाही. रेल्वेचं काम अतिशय सतर्क आहे, अतिशय नियोजनबद्ध काम असते. पण इंजिन आहे, काही तांत्रिक प्रॉब्लेम येऊ शकतात, तर ते दुरुस्त करण्याचाही त्यांच्याकडे सगळी व्यवस्था आहे. आलो वाशिम स्टेशनला. 3 घंटे लेट झाली गाडी. गाडीच्या पॉवर सप्लाय मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता. लाईट बीट सगळं छान आहे. वाशिम स्टेशनला उतरलो आता.